नमस्कार, मी तुषार देशमुख. आज महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले शिक्षणाची अविरत गंगा सर्वसामान्यांपर्यंत नेण्यासहित महिलांना खऱ्या अर्थानं अक्षराची ओळख करून देणाऱ्या दोन्ही दाम्पत्यांना आज विनम्र अभिवादन करतो. आणि युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने जे आपला शाळा वाचवा शिक्षण वाचवा ही मोहीम आणि ही या महान दाम्पत्याची विचाराची कृतीयुक्त पाऊल म्हणून आपल्या सर्वांनी बेरोजगार गुणवत्तापूर्ण युवकांना न्याय मिळून दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षक मिळाले पाहिजे या उदात्त हेतूने युवा विद्यार्थी असोसिएशनने राज्यभरातील तमाम अभिज्ञताधारक बांधव भगिनी मोठ्या प्रमाणावर सामाजिक क्षेत्रात काम करणारे यासोबतच शिकवणीच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर ज्ञानामृत देऊन त्यांच्यावर उद्याचे भावी शिक्षक या समाजाला देण्यासाठी परिपूर्ण तयार करूनही नोकरीला लागेपर्यंत खंबीरपणे सहकार्याच्या भावनेने सेवेत असणारे इग्नाईट अकॅडमी संचालक बापू गायकवाड सर, विजय पाटील सर, सोबतच मास्टर ज्ञानदेव वराडे सर, सोबतच रहमान पठाण सर, अशा अनेक या शिक्षण क्षेत्रातील बाळासाहेब शिंदे सर दिग्गजांनी आपल्या या लढ्यात सहकार्य केले. त्यासोबतच सचिन राऊत सर असतील यवतमाळचे, अनेकांनी स्वतः प्रत्यक्ष येऊन हनुमंतदादा पवार असतील, मराठी शाळा वाचवा कविता मित्रे, सुदाम लगड सर, सोबत अनेक मान्यवरांनी, विविध आमदार माजी आमदारांनी हे आंदोलन एकाच दिवसात आपल्या सर्वांच्या सहकार्याने यशस्वी झालं. लेखीपत्र देऊन अनेक मागण्यांवरती सकारात्मक चर्चा झाली. पुढील महिन्यात नक्कीच ही प्रक्रिया जी संथगतीने होती ती आता पूर्णत्वास येईल. सोबतच ज्या मर्यादित पसंतीक्रम याची वाट बघत होतो त्यावरती काम चालू आहे. सोबतच न्यूज बुलेटिनबाबत जे पूर्वीप्रमाणे प्रचलित न्यूज बुलेटिनवरून तुम्हाला सगळे भरतीविषयी अपडेट्स मिळत होत्या ती अगदी तात्काळ येत्या काही दिवसात सुरू होईल. त्याबाबतसुद्धा लेखी आश्वासन पत्रात तसा नमूद केला आहे उल्लेख. आणि अशा सर्व 2022मधील रिक्तपदे हे या भरतीत येणार आहे. सोबतच विशेष म्हणजे पेशा क्षेत्रातील पदांबाबत जी निर्णय होऊनसुद्धा बऱ्याच आस्थापना ती पदे जाहिरातीद्वारे देण्यास अनुत्सुक होते आणि त्यांना लागलीच त्या क्षणी तात्काळ आमच्यासमोर आदेशित करण्यात आली. आणि सोबतच त्यावरती शासन निर्णय आहे आणि त्याला संबंधित आस्थापनाला आदेश देऊन इतरही आस्थापनाला पत्राद्वारे सूचित करावे असाही आदेश काढण्यात आला. यासोबत सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे कला क्रीडा शिक्षकांची पदे ही येणारच आहेत आणि ती भरल्याच जातील. येत्या संचमान्यता अनेक जिल्ह्यातील पूर्णत्वास गेली. काही संचमान्यता त्रुटीयुक्त असल्याने त्या त्रुटी पूर्ण करून पुन्हा पूर्ववत येत्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जाहिरातीसाठी टॅब ओपन होईल. अशा पद्धतीने या सर्वांनी लढा दिला आणि स्वतःच्या बेरोजगारीसाठी हा लढत असताना महाराष्ट्रातील शाळा वाचवण्यासाठी हा मुख्य हेतू होता आपला. आणि त्या शाळा वाचवण्यासाठी येत्या काळात अजूनही अपूर्ण शाळेला परिपूर्ण शिक्षक मिळतील या निमित्ताने ग्वाही देतो. आणि सहभागी सर्व अभिज्ञताधारकांचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि कायम ऋणात राहण्याची पसंत करतो. कारण याही पुढे आपल्याला अजून आपला लढा जिंकलो नाही, त्यामुळे अजून आपण थांबलो नाही. शेवटच्या बांधवांना न्याय मिळेपर्यंत, बेरोजगारीवर मात होईपर्यंत आणि आपल्या प्रत्येक गावखेड्यातील विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षक जोपर्यंत मिळत नाही, मराठी शाळा गुणवत्तापूर्ण दृष्टीने भक्कम होत नाही, तोपर्यंत हा लढा अविरतपणे चालूच राहणार आहोत. आज सगळ्यांनी आम्ही महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या सगळ्यांचं चरणी लीन होऊन हा आमच्या कालच्या यशाबद्दल आज त्यांना अभिवादन करण्यासाठी आलो आणि त्यानिमित्ताने आपल्याशी संवाद साधला. पुढील इतिवृत्तांत लवकरच लाईव्हच्या माध्यमातून सविस्तर देण्यात येईल. तोपर्यंत धन्यवाद. जय ज्योती, जय क्रांती.